हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. आज ट्यूचा लास्ट पेपर होता, म्हणजे स्कॉलरशिपचा पेपर आज संडेला झालेला आहे. तिथे स्कॉलरशिपचा पेपर असल्यामुळे आम्ही आईकडे जाऊ शकलो नाही. त्याच्यामुळे स्कॉलरशिपचा पेपर संपला. पेपर झाल्यानंतर घरी आलो. त्याच्यानंतर मग निघालो आईकडे जायला, का तर तिला आईकडे जायचं होतं आणि मलाही जायचं होतं. म्हटलं आता सुट्ट्या लागलेल्या आहेत, परत मला जायला भेटणार नाही. त्याच्यामुळे म्हटलं जाऊन येऊ. पिऊचे पप्पा नसल्यामुळे सुद्धा मीही निघाली, म्हटलं जाऊन येते. अशा प्रकारे घरी आलो आम्ही, फ्रेश वगैरे झाले, आमच्या बॅगा भरल्या आणि मी निघाली आईकडे जायला. आईकडे जायची खुशी वेगळीच होती, कारण की पिऊला मी सकाळी सांगितलं होतं की आपण आल्याबरोबर लगेच आईकडे जायचं आहे. त्याच्यामुळे तिने पेपर बनवून दिल्याबरोबरच बाहेर आल्यानंतर लगेच विचारते की मम्मी आपण आईकडे कधी जाणार आहोत. तिला म्हटलं आपण जाणार आहोत. तिला असं वाटलं की मी खोटं बोलते की मी आज काय तिला घेऊन जाणार नाही, बट मी तिला घेऊन गेलेली आहे. आणि मलाही जायचं होतं, मलाही कंटाळा आला होता. म्हटलं तिकडनंच अपडाऊन करून ऑफिसला जायला. म्हटलं 2-4 दिवस थोडाच आराम काय तेवढीच जरासं रिलॅक्स, घरातून घरच्या कामांपासून आपल्याला करायचं मोकळी भेटते. बाकी तर दुसरं काही नाही, मला ऑफिसला तर जावंच लागतं. त्याच्यामुळे मी म्हटलं चला जाऊन येऊया. अशा प्रकारे आम्ही सगळ्या बॅगा, आमच्या दोघींच्या 2 बॅगा भरल्या. त्याच्यानंतरही आम्ही आईकडे गेल्यानंतर आम्हाला जायचं आहे पुढच्या प्रवासासाठी, म्हणजे आम्ही कुठेतरी जाणार आहोत. ते तुम्हाला नवीन ब्लॉग येतीलच माझे. मी तुम्हाला कुठे गेलो काय गेलो तर नक्कीच कळेल. हे सगळं शूट माझ्या पिऊने केलेलं आहे. तिला म्हटलं तू माझं शूट करून दे, त्याच्यामुळे हा सगळं शूट मी पिऊने केलेला आहे. मेट्रोमध्ये मस्तपैकी बसलो, मेट्रोचे तिकीट वगैरे काढले, मेट्रोमध्ये बसले. त्याच्यानंतर मग पुढच्या प्रवासाला लागलेला. मेट्रोमधून उतरल्यानंतरही आम्हाला ऑटोने प्रवास करावा लागतो, का तर वॉकिंग 10 मिनटं लागतात. पण ऊन जास्त असल्यामुळे संध्याकाळचं, त्याच्यामुळे म्हटलं नको आपण रिक्षानेच जाऊ. त्याच्यामुळे आम्ही रिक्षाने निघालो. त्याच्यानंतर पोचलो आईच्या घरी मस्तपैकी. त्या लोकांना दिला होता सरप्राईज. आईला तर माहिती होतं आम्ही जाणार आहोत म्हणून, पण त्यांनी असं छोटंसं सरप्राईज भेटलेलं आहे. मस्तपैकी त्या लोकांचं चालू होतं, म्हणजे भाऊचे काहीतरी करत होती आणि आई मोबाईल बघत होती. खूप मस्तपैकी थांबलेली होती. त्याच्यानंतर गेलो आम्ही परीकडे. परी मस्तपैकी खेळत होती. परीचं बघू शकता ती काय कशा प्रकारे खेळते खाली. तिला ॲक्च्युली ना वर घ्यायची खूप म्हणजे सवय लागलेली आहे. तिला वर उचलून घ्यावं लागतं. ॲक्च्युली जर माणूस दिसला ना थांबलेला तर म्हणते की उचलूनच घ्या. त्याच्यानंतर आईने मस्तपैकी ताक बनवला होता. चहा स्किप केलेला आहे, त्याच्यामुळे ताक मस्तपैकी एन्जॉय केलेला आहे. गेल्याबरोबर फ्रेश झालं, त्याच्यानंतर एन्जॉय शूट करते. आता ही 6 महिन्याची कंप्लीट झालेली आहे, त्याच्यामुळे थोडं तिला बसायला येत आहे. त्याच्यानंतर तिला बसवलं होतं बेडवर, साईड बाय साईड तिला कपडे ट्रायल करत व्हिडिओ शूट करते. व्हिडिओ शूट करते, हे व्हिडिओ आम्हाला काढायला देते. म्हणणारी ती मध्ये असते. तिच्या व्हिडिओचं काम जर आपण कोणाचे फोटोज वगैरे घेत असेल ती मध्ये असते. तिला मी आवाज देत होती तर तेव्हा ती बघा कशी बघते. त्याच्यामुळे तिचा म्हटलं व्हिडिओ शूट केलेला आहे. चला तुम्ही माझा व्हिडिओ ना इथेच ॲड करते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. उद्या भेटते एका छानशा व्हिडिओसोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.